नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते आणि खूप सुंदर कमेंट्स असतात आपल्या सबस्क्रायबरच्या. ताई, हा उपाय केला, मला खूप चांगला फायदा झाला. आज परत पुन्हा एकदा खूप चांगला उपाय मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे आणि मी लगातार करत असते. मी नेहमी सांगते ना, मी जो उपाय करते तोच उपाय आपल्या सगळ्यांना सांगत असते. बघा, आपल्या जीवनामध्ये चढ आणि उतार असतो, है ना. आपण अमृत पिऊन तर नाही आलाय ना वरनं, की नाही बाबा सगळं काही परफेक्ट आहे. जर परफेक्ट असेल तर ती लाईफच नाहीये. कधी कधी असं होतं, टाइम खूप खराब चालतो, नाते खतम होण्यावरती येतात, तुमच्याकडे पैसा नसतो, पैसा खतम होतो. आपण म्हणतो ना, भरपूर काही उलटी घड्याळ माझ्यावरती काम करत आहे. मग काय करायला पाहिजे? जेव्हा वाटतं की माझी लाईफ एकदम स्टक झाली आहे, ती थांबलेली आहे, काहीच मला मार्ग मिळत नाही, अशा वेळेस आपल्या मुखामध्ये ईश्वराचं नाव निघत असतं. आणि तसंही ईश्वराचं नाव लगातार आपण घेतच असतो, की नाही बाबा, आता जे नास्तिक आहे त्यांचा प्रश्न वेगळा आहे, त्या विषयावर मी नाही बोलू शकत. पण आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि आशेची किरण आहे, की वाटतं की कुठेतरी आशेची किरण मला दिसत आहे आणि परत माझी घड्याळ सरळ जी आहे ती चालू होणार. काय करायचं? जसं मी श्री स्वामी समर्थ महाराजांना मानते, साईबाबांना मानते, तुम्ही गजानन महाराजला मानत असेल, ज्या पण गुरूंना तुम्ही मानत असेल, गुरुवार दिवशी या कधी पण तुम्हाला वाटते की आज खूप विचित्र मला फील होत आहे, मी काय करायला पाहिजे? आपल्या हातामधली घडी घ्यायची. घडी घेतल्यानंतर जेंट्स लेडीज कोणीही हा उपाय करू शकतं. ही घडी घेतल्यानंतर ईश्वराच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे, बसायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे, की हे ईश्वरा, हे ब्रह्मांड नायका, तुला सगळं काही माहीत आहे. माझ्या जीवनामध्ये चांगला टाईम येऊ दे आणि परत माझी घड्याळ चांगली होते. हा जो कर्माचा भाग आहे वाईट, हा मी लवकरात लवकर भोगणार आहे आणि चांगले दिवस माझे लवकर येणार आहे. माझ्या जीवनामध्ये वैभव येऊ दे, सुख येऊ दे आणि आमची हेल्थ म्हणतो ना आपण, की आपली तब्येत जर चांगली असेल तर आपण सगळं काही जग जिंकलेलं आहे. मग याच प्रकारे तुम्ही घड्याळ ठेवल्यानंतर त्यांना ती अर्पण करून द्या. तुमच्या घरामधल्या देवघरामध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही साईचे भक्त आहे, साईबाबांसमोर ठेवा, गजानन बाबांसमोर ठेवू शकता. जसं मी श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ ही घडी अर्पण करते, कारण मी लगातार ही घालत असते. ठीक आहे. त्यानंतर मला जसं वाटतं की उद्या परवा मी कधी पण ती घडी काढून घेते. पण मी खोटं नाही सांगत, मला 24 तासाच्या अंदर रिझल्ट येतात. काहीतरी आशेची किरण दिसते आणि असं कळतं की अरे बापरे, आता आपल्यासमोर म्हणजे आपल्या स्वतःसोबत काहीतरी चमत्कार घडणार आहे. हे फील होतं ना आपल्याला. कधी-कधी होतं ना, की आपल्याला असं फील होतं की काहीतरी वाईट घडणार आहे. तर त्याच्या आधी, जसं वाईट घडायच्या आधी तुम्हाला खूप वेगळंच फील होतं, तसंच चांगलं होण्याच्या आधी पण तुम्हाला खूप चांगले शुभ संकेत ईश्वर देत असतो. हा उपाय करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.